जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो. जर तुम्ही पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत असाल किंवा तुम्हाला ह्या वेळेस पोलीस भरती द्यायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर चला 2025चा GR काय म्हणतो आपण ते बघणार आहोत. पुरुष आणि महिला दोन्हींसाठी आपण बघणार आहोत. फिजिकलची तयारी कशी करायची आणि तुम्हाला किती मार्क्स पडणार आहे जर तुम्ही टायमिंगच्या मध्ये आलेत किंवा नाही आलेत तर तुम्हाला 0 मार्क्ससुद्धा भेटू शकतो. ते कसं तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. जर तुम्ही जुने विद्यार्थी असाल तरी हा व्हिडिओ बघा आणि नवीन असाल तर 100% हा व्हिडिओ बघा मित्रांनो. चला व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा, त्याच्यानंतर काय दिलेलं आहे इथं, काय दिलेलं आहे बघा. उंची किती पाहिजे, जी फिक्स होती मागच्या वेळेस तीच उंची आहे मित्रांनो. पुरुषासाठी 165 सेंटीमीटर आणि महिलांसाठी 155 सेंटीमीटर. त्याच्यासोबतच छाती फक्त मुलांसाठी आहे 79 न फुगवता, आणि फुगून तुम्हाला काय करायचं आहे 5 सेंटीमीटर ॲड करायचे जेणेकरून 84. आता कोणाकोणा मित्राची काय आहे मित्रांनो, छाती ही आधीच 85 सेंटीमीटर असेल तर 85 सेंटीमीटर असेल तर त्यांना सुद्धा इथून फुगवायची किती आहे 5 सेंटीमीटर. पण जर तुम्हाला काय करायचं आहे 5 सेंटीमीटर फुगत नसेल आणि तुमची छाती आधीच 80+ आहे, तुम्हाला काय करायचं आहे छाती थोडीशी लूज सोडायची आधीच, जेणेकरून ज्या मित्राची छाती 85 आहे त्यांनी थोडी लूज सोडल्यानंतर त्याचं काय होईल मित्रांनो, थोडंसं लूज सोडल्यानंतर 80पर्यंत येईल आणि नंतर मग फुगवा तर तुमची आरामशीर 85पर्यंत ही छाती फुगून जाईल मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला हे करायचे आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बघा पुरुषांसाठी बघा आणि महिलांसाठी किती गुण कोणत्या इव्हेंटसाठी ते आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर खाली मी टायमिंग दिलेलं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. ते बघा, मोठी धावणी म्हणजे किती 1600 मीटर मुलांसाठी आणि महिलांसाठी किती 800 मीटर. तर 20 गुण प्रत्येकी दोन्हींना आहे आणि ते किती टायमिंगमध्ये यायला हवे ते आपण सुद्धा खाली बघणार आहोत मित्रांनो. त्याच्यात बघा 100 मीटर 15 गुण, त्याच्यासोबतच गोळाफेक दोन्हींना सेम आहे, किती मीटर फेकायचं आहे ते सुद्धा आपण खाली बघणार आहोत. 15 गुण आहे मित्रांनो. एकूण किती गुणांची आपलं ग्राउंड असणार आहे 50 गुणांचं असणार आहे. त्याची तयारी कशी करायची आपण थोडक्यात खाली बघणार आहोत. बघा, तर बघा शारीरिक चाचणी तर काय मित्रांनो 1600 मीटर धावणे. तर तुम्हाला 1600 मीटर प्रॅक्टिस करायची आतापासूनच. आता सप्टेंबरमध्ये तुमचे ॲड पडणार आहे जाहिरात. तुम्हाला काय करणार, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तुमचे ग्राउंड होणार आहे मित्रांनो. नोव्हेंबरपर्यंत धरून चाला तुम्ही 2 महिने. तुमच्याकडे 2 महिने वेळ आहे. तुम्हाला दोन्ही टाईम ग्राउंड करायचे. ज्यांचे ग्राउंड चांगले असेल त्यांनी कमीत कमी 1 टाईम करा, ज्यांची नसेल त्यांनी 2 टाईम करा. ते कसं नियोजन करायचं आहे, तुम्हाला स्टडीचं कसं करायचं आहे हे सुद्धा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मी सर्व काही देणार आहे. तर टेलिग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली मित्रांनो, तुम्ही जाऊन तिथं ते डाउनलोड करून घ्या. हे बघा किती 5 मिनिट 10 सेकंदमध्ये तुम्ही जर आले टायमिंगमध्ये 5 मिनिट 10 सेकंद, हे बघा हे टायमिंगमध्ये आले, तुम्हाला 20 पैकी 20 मार्क हे 1600 मीटरमध्ये भेटू शकता मित्रांनो. पण तुम्हाला त्यासाठी स्टॅमिना वाढवायचा आहे आणि तो कसा वाढवायचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्हाला जे पाहिजे तुम्हाला कमेंट करा. आणि तुम्हाला जर प्रॅक्टिससाठी क्वेश्चन पेपर पाहिजे ते आपण टेलिग्रामवर प्रोव्हाइड करणार आहोत, ते पण फ्रीमध्ये. तर चला हे बघा 5.10 म्हणजे 5 मिनिट 10 सेकंद 20 मार्क. त्याच्यानंतर 5-10पेक्षा कमी 5-10पेक्षा जास्त आणि 5-30पेक्षा कमी म्हणजे किती 18 मार्क. 20-20 सेकंदाचा डिफरंट आहे बघा. इथं 5-50 मध्ये आले तुम्ही तर तुम्हाला 16 गुण भेटणार आहे. त्याच्यानंतर 6-10 हे मुलांसाठी बोलतोय 14, त्याच्यानंतर 6-30 12, त्याच्यानंतर 6-50 10, त्याच्यानंतर 7-10 8, त्याच्यानंतर 7-30 5. आणि जर 7-30 नंतर आले तर 0 मार्क तुम्हाला भेटणार आहे. त्यासाठी तुम्हाला खूप प्रॅक्टिस करायची आहे. 2 महिने आहे मित्रांनो. काही पण पॉसिबल नाही, सगळं पॉसिबल आहे दोन्ही. तुम्हाला फक्त प्रॅक्टिस आणि आपला स्टॅमिना आणि डेडिकेशन आणि डेलीचं रुटीन. मी म्हणतो जर तुमचं एखाद दिवस मूड ऑफ असला किंवा तुम्हाला जायचं नसेल रनिंगला, तुम्ही जा, रनिंग नका करू पण ग्राउंडला जा, वॉकिंग करा, दमादमानी पळा, पण पळा, कारण सवयी लावा मित्रांनो. बघा त्याच्यानंतर आपण महिलांसाठी बघणार आहोत. त्याच्यानंतर पुरुष गोळाफेक 100 मीटर सर्व काही बघणार आहोत. तुम्ही जर आपला व्हिडिओ इथपर्यंत बघितला असाल तर तुम्हाला प्लीज एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, जेणेकरून जे आता इथून पुढे मी अपडेट पोलीस भरतीपर्यंत तुम्हाला सर्व काही देणार आहे, ते बी मोफतमध्ये व्हिडिओसुद्धा घेणार आहे. आणि मॅथ वगैरे सगळ्यांची मी तुम्हाला मॅप रोड काय असतो एक देणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, आपलं टेलिग्राम चॅनल मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तुम्ही तिथे जाऊन जॉईन करून घ्या. त्यासोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हे बघा मुलींसाठी, आता महिलांसाठी काय आहे 20 गुण कितीमध्ये यायचं आहे 2.50 सेकंद.
किती 2.50 सेकंदमध्ये जर आले तर 20 गुण भेटणार आहे पॅकीच्या पैकी. त्याच्यानंतर 2:50 ते 3 मिनिटपर्यंत किती 18. त्याच्यानंतर 3:10 आले तर 16. त्याच्यानंतर 3:20 14. त्याच्यानंतर 3:30 12. त्याच्यानंतर 3:40 10. त्याच्यानंतर 3:50 8. त्याच्यानंतर 4 5. जर तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला जे काही प्रॉब्लेम येत असेल तुम्ही आपल्या टेलिग्रामवर शेअर करा किंवा मला कमेंट करा. मी त्याचे योग्य ते तुम्हाला आन्सर देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. त्याचसोबत तुम्हाला स्टडी कसं करायचं आहे, स्टडी प्लॅन काय करायचं आहे, हे सर्व काही मी तुम्हाला देणार. इम्पॉर्टंट 100 जे क्वेश्चन असतात त्याच्यातून 10 ते 20 क्वेश्चन तुम्हाला 100% पडतील, जे की मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं मित्रांनो. हे बघा, पुरुष 100 मीटर 11.50 मायक्रो सेकंद, 11 सेकंद 50 म्हणजे 50 मायक्रो सेकंदमध्ये तुम्हाला काय करायचं आहे 15 गुण भेटणार आहे. त्याच्यानंतर बघा 11.50 11 सेकंद 50 मायक्रो सेकंद. त्याच्यानंतर 12:50 पर्यंत म्हणजे किती 1 सेकंदचा डिफरंट आहे मित्रांनो. इथं 1 सेकंद वाढला तर तुमचे 3 मार्क कमी होतात. त्याच्यानंतर इथं परत किती 12:50 ते 13:50 परत 1 सेकंद वाढला 2 गुण कमी होतात. 2 करत करत तुम्हाला किती गुण 0 गुण. जर 17 सेकंदाच्या वर आले तर 0 गुण हे भेटणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपण खाली बघणार आहोत महिलांसाठी 100 मीटर. त्यांना किती सेकंद दिलेले 14 सेकंद 100 मीटरसाठी. 15 त्याच्यानंतर 15 सेकंद 12 1 सेकंदचा इथं गॅप आहे. 10 8 7 म्हणजे तुम्ही 20 सेकंदाच्या आत नाही आला तर तुम्हाला 0 मार्क हे भेटणार आहे. त्याच्यासोबत नेक्स्ट आपण बघणार आहोत गोळाफेक. गोळाफेकसाठी अंतर किती असतं बघा 8.50 मीटर हे तुमचं अंतर आहे गोळ्याचं, जे आउट ऑफ आपण म्हणतो. आणि वजन किती आहे 7 म्हणजे 7.25 किलोग्रॅम म्हणजे 7.260 ग्रॅम. 7 किलो 260 ग्रॅम म्हणजे 7.25 किलो आपण त्याला आपल्या भाषेत म्हणतो मित्रांनो. त्याच्यानंतर बघा 8 मीटरपेक्षा तुम्हाला गोळा काय आउट ऑफ टाकायचं म्हणजे 15 गुण भेटणार आहेत. त्याचसोबतच 7.90 ते 8.50च्या आत पडला, थोडा बी रेषेच्या मागं पडला, तुमचे डायरेक्ट 3 मार्क कमी होणार. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आउट ऑफ गोळा फेकायचा आहे. जर हे 3 मार्क कटले तर तुम्ही हजारोच्या संख्येने मागं पडणार आहे मित्रांनो, कारण लेखी तुम्हाला तेवढी जास्त घ्यावी लागणार. त्यासाठी तुम्ही आउट ऑफची प्रॅक्टिस करा, जेणेकरून नक्कीच फायदा होईल. गोळा कसा फेकायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला टेक्निक सांगणारच आहे. तुम्ही प्रॅक्टिस कशी करायची हे सर्व सांगणार महिलांसाठी आणि पुरुषांसाठी. चला नेक्स्ट आपण बघा, तुम्ही इथं माप दिलेले स्क्रीनशॉट मारून घ्या सर्वांचे, जेणेकरून तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. बघा महिलांसाठी गोळा फेक अंतर किती असतं 6 मीटर आणि गोळ्याचं वजन किती असतं 4 किलोग्रॅम. 4 किलोचा गोळा आहे आणि तुम्हाला सुद्धा 15 मार्क आहे. 6 मीटरपेक्षा जास्त फेकल्यानंतर आउट ऑफ म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर थोडं कमी पडलं, त्याच्या लाईनच्या थोडं मागं पडलं तरी तुमचे 3 गुण कमी होणार आहे. त्यासाठी तुम्ही आउट ऑफच्या कमीत कमी एक अर्धा फूट पुढं फेकायची कोशिश करा, जेणेकरून किंवा 4 बोटं जरी तुमचा आउट ऑफ इथून आता प्रॅक्टिस करताना पुढं पडत असेल तर तिथं नक्कीच चांगला गोळा जाईल. त्यासाठी तुम्हाला डेली गोळ्याची सुद्धा प्रॅक्टिस करायची. रनिंग सोबत तुम्ही गोळ्याला एक टाइम द्या, जेणेकरून पुशअप वगैरे मारून तुम्ही हे गोळा काढू शकतात मित्रांनो. बघा त्याच्यानंतर मी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगणार आहे. तुम्ही इथपर्यंत जर तुम्ही आपला व्हिडिओ बघितला असेल तर इथून पुढे 2 मिनिटं बघा फक्त, तुमचा नक्कीच फायदा होईल. स्टडी प्लॅन कसं करायचं आहे मित्रांनो, तुम्हाला स्टडी काय करायचं आहे, तुम्हाला आता मराठी जर नवीन मुलं असेल त्यांना माहीत नसतील, पण जे जुनं आहे त्यांना माहीत आहे. मराठी, मॅथ, रिझनिंग, जीके, जीएस, मॅथ, मराठी, रिझनिंग, जीके, जीएस हे तुम्हाला कंपल्सरी. जीएस तुम्हाला जीके आता जनरल नॉलेज डेलीचं करंट अफेअर्स आहे, तुम्ही आतापासून 6 महिन्याचं बॅकअपचं घ्या. मराठी ग्रामरमध्ये काय स्टडी करायचं आहे तुम्हाला हे सर्व काही मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मॅथचं काय करायचं तुम्ही तेवढंच करा, परफेक्ट करा, 100% तुमचा रिझल्ट येईल मित्रांनो. रिझनिंगसाठी काय करायचं आहे आणि जीके जीएससाठी काय करायचं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. प्लीज तुम्हाला एक कळकळीत विनंती माझ्याकडून, प्लीज तुम्ही आपल्या प्रमोशन वगैरे काही नाही आहे, मी टेलिग्रामची लिंक खाली दिली, सगळं मी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे तुम्हाला. फक्त तुम्ही काय करायचं टेलिग्रामला आपल्या चॅनलला जॉईन करून घ्यायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं. मी डेली व्हिडिओ टाकणार आहे स्टडीवर आणि जे टॉप 100 क्वेश्चन आहे आतापर्यंत एक्झाममध्ये विचारलेले त्याच्यातून 5 ते 10 क्वेश्चन 100% येऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.